त्यामुळे औरंगजेबाबद्दल कोणाला सहानुभूती असण्याचं कारण अजिबात नाही. औरंगजेबाशी आपलं नातं जोडण्याचा प्रयत्न मुस्लिम समाजाने करू नये. औरंगजेब हा देशाचा विरोधक होता. आपल्या देशावर आक्रमण करण्यासाठी तो आलेला होता. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि त्या मोगलांना परत पाठवण्याचं काम जे आहे, त्यांना उद्ध्वस्त करण्याचं जे काम आहे, त्यांना गाडण्याचं जे काम आहे, ते काम छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांनी केलेलं आहे. पण एवढ्या वर्षानंतर हा जो विषय आहे, तो विषय मला वाटतं की काढून उपयोग नाही आहे. त्यामुळं अनेक वर्षाचा 500-600 वर्षाचा तो इतिहास आहे. त्यामुळे औरंगजेबाला आम्ही तर गाडलेलं आहे. हे जे अस्तित्व आहे ते अस्तित्व त्या ठिकाणी असायला हरकत नाही. ते पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे. पण माझी मागणी अशी आहे की छत्रपती संभाजीराजांचं एक मोठं स्मारक जे आहे, हे मोठं स्मारक इतर ठिकाणी कुठं संगमेश्वरला करण्याचं शासनाने जाहीर केलेलं आहे. परंतु संभाजीनगरमध्ये सुद्धा, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एक जबरदस्त अशा पद्धतीचं भव्य दिव्य असं जे स्मारक आहे, ते स्मारक राज्य सरकारने करावं. आणि हा जो वाद आहे, हा वाद मिटवावा. मला असं वाटतं की दिशा सालियन हिचा जो मृत्यू आहे, तो मृत्यू तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे, अशा पद्धतीची तक्रार तिच्या आई वडिलांची आहे. सुरुवातीला या संबंधामध्ये चर्चा झाली होती, पण ज्यावेळेला माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं, त्यामुळं आदित्य ठाकरे यांचा आणि कुणाचा संबंध आहे का नाही याची आम्हाला कल्पना अजिबात नाही. किंवा आदित्य ठाकरेला त्यामध्ये टार्गेट करावं अशी भूमिका आमची अजिबात नाही आहे. आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत आणि पण त्यांच्या वडिलांनी आणि आईने जी काही तक्रार केलेली आहे त्याची चौकशी व्हायला हरकत नाही आहे. मला असं वाटतं की त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा संबंध असेल असं मला वाटत नाही आहे. ते एका बाळासाहेब ठाकरे यांचे ग्रँडसन आहेत आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आहे. त्याची जी त्यांच्या वडिलांनी जी मागणी केलेली आहे त्याची चौकशी व्हायला हरकत नाही. ती चौकशी करावी अशा पद्धतीची आपली सूचना आहे आणि ती चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी. ती आदित्य ठाकरे याला टार्गेट करणारे ते असू नये असं माझं या संबंधातलं मत आहे. मला असं वाटतं की आता या पालकमंत्रीच्या पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना जी एकनाथ शिंदेची आहे त्याच्यामध्ये वाद सुरू आहे. आणि भरत गोगावले सेठ जे आहे ते सुद्धा मंत्री आहे. त्यांचा आग्रह आहे की ते अगोदर मंत्रिपदासाठी आग्रह होते, त्यांना ते मंत्रिपद मिळालेलं आहे. पण आता पालक मंत्रिपद मिळावं त्यांचा आग्रह आहे. आदिती तटकरे जी यापूर्वी इथल्या पालकमंत्री होत्या आणि या ठिकाणी सुनील तटकरे जे आहे त्यांचा आग्रह असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला काही इतर ठिकाणी आम्हाला पालकमंत्रीपद मिळालेलं नाही आहे, त्यामुळे ते पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हरकत नाही आहे, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. तर हा वाद लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री जे मिटवतील अशी मला अपेक्षा आहे. आणि जर हा वाद मिटत नसेल तर एक जे मंत्रिपद राहिलेलं आहे ते मंत्रिपद आरपीआयला द्यावं आणि आरपीआयला हे पालकमंत्रीपद द्यावं अशी माझी मागणी राहील. समजा आदिती किंवा भरत गोगावले याच्यात आठवले साहेबांची कुणाला पसंती आहे? माझी दोघांनाही पसंती आहे. दोघांनाही पसंती आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.